नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्स मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवतो डच चॉकलेट फ्लेवर केक आहे। हा केक होता हाफ केजीचा आणि हा केकला मी आता कंबर कोट करत आहे डच क्रीमने आणि सोकिंगसाठी यूज केलेला आहे शुगर सिरप आणि स्पॉन्जवरती थोडा मी गनाश स्प्रेड करून घेतलेला आहे आणि फिलिंगमध्ये यूज केलेला आहे गनाश आणि चोको चिप्स। सेम प्रोसिजर आपण सेकंड लेयरमध्ये पण आपण करणार आहोत। शुगर सिरपने सोकिंग, त्यानंतर थोडंसं स्प्रेड करणार आहोत गनाश स्पॉन्जवर आणि नंतर आपण फिलिंगमध्ये यूज करणार आहोत गनाश आणि चोको चिप्स। लास्ट लेयरलाही तसंच केलेलं आहे मी, शुगर सिरपने सोकिंग करून त्याला थोडं गनाश स्प्रेड केला आणि आपला क्रम्बल कोट रेडी करून घेतला। क्रम्बल कोट रेडी झाल्यानंतर त्याला मिनिमम 10 ते 15 मिनिटासाठी सेट करायला ठेवून द्यायचं। त्यानंतर आपण फायनल कोटिंग करत आहोत, डच क्रीमनेच करत आहे मी, कारण आपल्याला वरती गनाश पोर करायचं आहे। तर थोडं मी जे फायनल कोटिंग करते थोडं पातळ लेअरची क्रीम करते आणि आता केकचं वेट वाढेल म्हणून मी याला पातळ क्रीमने हे करते, कोटिंग करते। आता फायनल कोटिंग आपली रेडी झालेली आहे आणि याला प्लेनच फिनिशिंग करणार आहे, कारण वरती गनाश आपल्याला पोर करायचं आहे म्हणून त्याचं प्लेन फिनिशिंग येण्यासाठी मी प्लेनच करून घेते। आणि गनाश पोर करण्याआधी मी थोडा केक आपला झालेला आहे क्रम्बल कोट रेडी, त्याला सेट करायला ठेवून दिलं 10 मिनिटासाठी आणि त्यानंतर मी गनाश पोर केला। गनाश केकच्या एका साईडला पोर केला की आपण जेव्हा पॅलेट नाईफ फिरवतो तेव्हा ते सर्व केकला स्प्रेड होऊन जाईल आणि अनइवन जी ड्रिपिंग आलेली आहे त्याला पण मी प्लेन करणार आहे। मग थोडी स्पूनच्या साईने जिथे नव्हतं पडलेलं तिथे मी टाकून घेतलं गनाश आणि आता हे आपलं स्क्रॅपर आहे असं त्याचं मी प्लेन साईडने त्याला असं गनाशला स्प्रेड करून घेतलेलं आहे। या स्क्रॅपरने गनाश खूप चांगला स्प्रेड होतो, त्यामुळे गनाश स्प्रेड करायचा असेल किंवा न्यूट्रल जेल स्प्रेड करायचं असेल तेव्हा ह्या स्क्रॅपरचाच यूज करायचा। तर आता आपण बॉर्डर केलेली आहे ते स्टार नोझलने मी भरून घेतलेला पाइपिंग बॅगमध्ये डच क्रीम जी आहे ती आणि त्याने बॉर्डर केली आणि आता आपण गार्निशिंग जे तयार करून घेतलेला ते लावून घेतला केकवर आणि गोल्डचे आपण शुगर बॉल आहेत ते आपण वरती थोडे टाकून घेतले, ज्यांचा बर्थडे त्यांचं नाव लावून घेतला, टॅग लावून घेतला आणि आपला केक रेडी झालेला आहे। तर तुम्हाला कसा वाटला केक, तुम्हाला आवडला असेल माझा व्हिडिओ तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।